चॅनलमध्ये. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे सलोखा योजना. आणि मित्रांनो, या सलोखा योजनेला पुढील 2 वर्ष राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR 7 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या GRच्या माध्यमातून योजना कशा प्रकारे राबवली जाते आणि शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेत जमिनीचे वाद सुरू आहेत, ज्याच्यामध्ये मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरून होणारे वाद, रस्त्याचे वाद, शेत जमिनीच्या मोजणीचे वाद, भावकीतील वाटणीचे वाद अशा प्रकारच्या विविध वादांचे कोट्यावधी प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. आणि अशाच प्रकारे भावकीतील वाद असतील, याच्यामध्ये शेत जमिनीच्या ताबाईच्या बाबतीत, मालकी बाबतीत जे काही वाद आहेत, असे वाद आपापसात मिटवून शेतकऱ्यांमध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सलोखा योजना सुरू करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल तर अशाच शेतजमीन धारकाची शेतजमिनीची अदलाबदल करण्यासाठी जे काही मुद्रांक शुल्क आहे हे फक्त 2000 रुपये या ठिकाणी घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. याच्यामध्ये मुद्रांक शुल्क 1000 रुपये आणि नोंदणी फी 1000 रुपये